तर महामंडळाच्या बसेसमध्ये GPS आणि CCTV अनिवार्य असल्याचं परिवहन मंत्र्यांनी म्हटलंय। 15 एप्रिलपर्यंत भंगारातील बसेस काढून टाकणार असल्याची घोषणा देखील परिवहन मंत्र्यांनी केली आहे। AI चा वापर करून सर्व बस स्थानकामध्ये सुधारणा करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। सर्व बस स्थानकांचं लवकरच सुरक्षा ऑडिट देखील होणार आहे। CCTV यंत्रणेद्वारेच आरोपी कोण होता हे समजलं, ही बाब सुद्धा परिवहन मंत्र्यांनी अधोरेखित केली। शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। बसेस बंद पडलेल्या अवस्थेमध्ये आहेत आणि त्याचबरोबर काही 4 व्हीलर गाड्या सुद्धा RTOच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या आहेत। 15 एप्रिल ही डेडलाईन दिलेली आणि 15 एप्रिलपर्यंत त्याचं पूर्णपणे त्या स्क्रॅपमध्ये म्हणजे भंगारमध्ये काढून एक नियोजन करण्यासाठी आम्ही 1.5 महिन्याचा अवधी दिलेला आहे। 3 एजन्सीच्या माध्यमातून ते 2700 सुरक्षा रक्षक आहेत। महिलांची संख्या त्यामध्ये फार कमी आहे, ती संख्या किमान 15 ते 20% असावी अशा प्रकारचा मतप्रवाहाच्या बैठकीमध्ये निघाला आणि तशा प्रकारची मागणी आम्ही सुरक्षा मंडळाला करणार आहोत। बसेस बंद पडलेल्या अवस्थेमध्ये आहेत आणि त्याचबरोबर काही 4 व्हीलर गाड्या सुद्धा RTOच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या आहेत। 15 एप्रिल ही डेडलाईन दिलेली आणि 15 एप्रिलपर्यंत त्याचं पूर्णपणे त्या स्क्रॅपमध्ये म्हणजे भंगारमध्ये काढून एक नियोजन करण्यासाठी आम्ही 1.5 महिन्याचा अवधी दिलेला आहे। 3 एजन्सीच्या माध्यमातून ते 2700 सुरक्षा रक्षक आहेत। महिलांची संख्या त्यामध्ये फार कमी आहे, ती संख्या किमान 15 ते 20% असावी अशा प्रकारचा मतप्रवाहाच्या बैठकीमध्ये निघाला आणि तशा प्रकारची मागणी आम्ही सुरक्षा मंडळाला करणार आहोत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।